नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भारताचे प्राकृतिक विभाग याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. प्राकृतिक रचनेचा परिणाम प्रदेशातील वनस्पती, पिके व प्राणी यांच्यावर होतो. पर्वत, पठारे, मैदानी जमिनीचा उतार इत्यादीवरून प्राकृतिक रचना समजते. भारताचे खालील प्राकृतिक विभाग पडतात. उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, भारतीय पठारी प्रदेश आणि किनाऱ्यावरील मैदानी प्रदेश. उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश. भारताच्या उत्तर सीमेवर हिमालय पर्वत आहे. या पर्वताचा उंच भाग नेहमी हिमाच्छादित असतो, म्हणून त्याला हिमालय म्हणतात. हिमालय पर्वत काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत पसरलेला आहे. हिमालयाची समुद्रसपाटीपासूनची उंची सरासरी 6,000 मीटर आहे. या पर्वतात नद्यांची अनेक खोरी आहेत. हिमालय पर्वताच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रौढ हिमालय, हिमाचल व शिवालिक टेकड्या अशा 3 प्रमुख रांगा आढळतात. पश्चिम हिमालय व पूर्व हिमालय. भारतातील हिमालय पर्वताचे पूर्व व पश्चिम असे 2 विभाग पडतात. मध्य हिमालयाचा भाग नेपाळमध्ये आहे. पश्चिम हिमालयातील राज्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल आणि उत्तर प्रदेश. पूर्व हिमालयातील राज्ये पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय इत्यादी. पश्चिम हिमालयातील पर्वतरांगा काराकोरम, झास्कर, पीरपंजाल, लडाख, कुमाऊ व शिवालिक. पूर्व हिमालयातील पर्वतरांगा गारो, खासी, जैतिया, नागा इत्यादी डोंगर, अनेक दऱ्या व खोरी. पश्चिम हिमालयातील प्रमुख शिखरे केटू, नंगा पर्वत, गाशीर-ब्रूम, नंदादेवी. भारतीय हिमालयातील झोजी, नीती, माना या महत्त्वाच्या खिंडी आहेत. हिमालयाचे फायदे. उत्तरेकडून येणारे थंड वारे हिमालयामुळे अडवले जातात, त्यामुळे त्या वाऱ्यांपासून भारताचे रक्षण होते. दक्षिणेकडून येणारे मान्सून हिमालयामुळे अडवले जातात, त्यामुळे त्या भागात खूप पाऊस पडतो. हिमालयातून अनेक नद्यांचा उगम होतो. या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने सुपीक मैदाने तयार झाली आहेत. हिमालयातील वनात विविध प्रकारच्या उपयुक्त वनस्पती मिळतात, तसेच खनिज संपत्ती आढळते. अनेक तीर्थक्षेत्रे व पर्यटन केंद्रे हिमालयात आहेत, त्यामुळे हिमालय हे भारताचे भूषण ठरले आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. हिमालय पर्वताच्या दक्षिणेस व भारतीय पठाराच्या उत्तरेस विशाल व सुपीक मैदान आहे. हा प्रदेश गंगा सिंधूचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानाची लांबी सुमारे 2400 किमी व रुंदी 240 ते 300 किलोमीटर आहे. सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांनी वाहून आणलेला गाळ या प्रदेशात दूरवर पसरला जातो. या साचलेल्या गाळामुळे हे मैदान अतिशय सुपीक व सपाट बनले आहे. हा प्रदेश शेतीच्या बाबतीत जगातील एक प्रमुख मैदानी प्रदेश आहे. या प्रदेशाचे 3 प्रमुख विभाग पडतात. मध्य मैदान, पूर्व मैदान आणि पश्चिम मैदान. भारतीय पठारी प्रदेश. उत्तरेकडील मैदानी प्रदेशाच्या दक्षिण भागात साधारणपणे त्रिकोणी आकाराचा मोठा पठारी प्रदेश आहे. या पठाराच्या वायव्येस अरवली पर्वत, ईशान्येस राजमल टेकड्या व दक्षिणेस निलगिरी पर्वत आहे. या प्रदेशाच्या पूर्वेस पूर्व घाट व पश्चिमेस पश्चिम घाट आहे. हा पठारी प्रदेश अतिप्राचीन भूभाग आहे. या प्रदेशात नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. नर्मदा नदीमुळे भारतीय पठाराचे उत्तरेकडील पठारे व दक्षिणेकडील पठारे असे प्रमुख 2 भाग पडतात. मारवाडचे पठार, माळव्याचे पठार, छोटा नागपूरचे पठार आणि दख्खनचे पठार. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात दख्खनचे पठार आढळते. भारतातील हे सर्वात मोठे पठार आहे. दख्खनच्या पठाराच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे. पंचमढी व चिखलदरा ही या पर्वतातील थंड हवेची ठिकाणे आहेत. पूर्व भागात महादेव व मैकल डोंगर आहेत. या पठाराच्या पश्चिमेला पश्चिम घाट व पूर्वेला पूर्व घाट हे पर्वत आहेत. हे पठार दक्षिणेकडे निमुळते होत गेले आहे. याच्या दक्षिण सीमेला निलगिरी पर्वत आहे. त्यात उदगमंडलम हे थंड हवेचे ठिकाण आहे. पश्चिम घाटात महाबळेश्वर, माथेरान ही थंड हवेची ठिकाणे आहेत. या पठाराचा उतार सामान्यतः पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. या पठाराच्या उत्तर भागास महाराष्ट्र पठार, दक्षिण भागास कर्नाटक पठार व पूर्व भागास तेलंगण पठार म्हणतात. दख्खनचे पठार प्राचीन खडकापासून बनले असून ह्या पठारी प्रदेशात काळी माती आढळते. किनाऱ्यावरील मैदानी प्रदेश व भारतीय बेटे. या प्रदेशाचे पश्चिम किनारी मैदान
व पूर्व किनारी मैदान असे 2 उपविभाग पडतात. पश्चिम किनारी मैदान पठारी प्रदेशाच्या पश्चिमेस अरबी समुद्राला लागून, उत्तरेस कच्छपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत. उत्तर भागात कच्छ व गुजरातचे मैदान. हे मैदान बनास, साबरमती, मही, नर्मदा व तापी या नद्यांच्या गाळाने बनले आहे. दक्षिण भागात कोकण व मलबारचे सखल मैदान आहे. हा किनारा दंतूर असल्यामुळे त्यावर अनेक बंदरे आहेत. पूर्व किनारी मैदान पूर्व घाट व बंगालचा उपसागर या दरम्यान. ओडिशा, आंध्र प्रदेश व तामिळनाडू राज्यांच्या किनारी भागांचा समावेश. पश्चिम किनाऱ्यावरील मैदानापेक्षा हे मैदान अधिक रुंद आहे. या मैदानात महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या नद्यांच्या संचयन कार्यामुळे त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत. भारतीय बेटे अरबी समुद्रात लक्षद्वीप, अमीनदीवी व मिनिकॉय ही प्रमुख बेटे आहेत. बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार ही प्रमुख बेटे असून ती आकाराने मोठी आहेत. महत्त्वाचे मुद्दे: हिमालयाची सरासरी उंची 6000 मीटर, 3 रांगा, बृहद हिमालय, हिमाचल आणि शिवालिक. हिमालयातील प्रमुख खिंडी: जोजी, नीती, माना. गंगा सिंधूच्या मैदानाची लांबी सुमारे 2400 किलोमीटर, रुंदी 240 ते 300 किलोमीटर. नर्मदा नदीमुळे भारतीय पठाराचे उत्तरेकडील व दक्षिणेकडील पठारी असे 2 भाग पडतात. दख्खनचे पठार हे भारतातील सर्वात मोठे पठार असून तेथे काळी माती आढळते. पश्चिम किनारा दंतूर असल्यामुळे त्यावर अनेक बंदरे आहेत. पूर्व किनारी मैदान अधिक रुंद आहे आणि अरबी समुद्रात लक्षद्वीप, अमीनदीवी, मिनिकॉय तसेच बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार बेटे आहेत. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.